हॅलो नमस्कार. आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. आय होप सर्वजण मस्त आणि मजेतच असाल आणि मजेतच असायला हवं. तर बाहेरची जी कामं राहिली होती ते करून घेतलेली आहे. थोडंफार बागेमधली फुलेच पहिल्यांदा बघूया आणि मग जाऊया म्हटलं आतमध्ये. तर इकडे बघू शकता गुलाबाचं फूल, आपलं जास्वंदाची फुलं आली होती आज आणि पाऊस यायला लागला अचानक, म्हणून गडबडीनंच हा व्हिडिओ मी घ्यायला लागले होते. आणि इकडे पण भरपूर फुलं आलीत आणि इकडे बोळामध्ये बघा असं खूप सुंदर फुलं आली होती आज. आणि कधी लगेच जाईना आत आणि वरती कपडे तसेच आहेत, ते काढायसाठीच माझी घाई गडबड चालू होती. म्हणजे एकदा फुलं दाखवली की मग पटकन जाता येईल आत. तर इकडे दूध तापवायला ठेवलं होतं, तेच मी बंद करण्यासाठी आत आले. गडबडीने ठेवून बाहेर व्हिडिओ काढण्यासाठी गेले आणि लक्षच नाही म्हटलं. आणि आता चहा वगैरे लागेल तसं मी करून देईन. आता मिस्टर उठलेलेच आहेत. थोडं म्हटलं पहिल्यांदा भाताला घालूया. मुलांचं जेवणाची तयारी वगैरे चालू लगेचच मी केली, कारण नाश्ता पण लागोपाठ करायचा असतो आणि स्वयंपाक पण सगळंच आवरणार आहे लवकरच. आणि मी आत्ता नाश्त्यासाठी उपीट करायला घातलेलं आहे आणि उपीटच कर असं म्हणायला लागलेत मुलं म्हणून. तर इकडे मी गवारी जी काल निवडलेली होती मी ती भाजी करत आहे आत्ता. तरी भाताला इकडे लावले आणि भाजीला मी गवारी करायला लागलेली आहे. नाश्त्याला उपीटच असं ठरवले करायचं. तर सकाळचा नाश्ता वगैरे सगळं माझं झालेलं आहे. जेवण वगैरे झालं होतं सर्वांचं आणि किचन थोडं आवरलं आणि लागले मी हा जो काय माल मिस्टरांनी रात्री आणला होता. म्हटलं आता दाखवतेच तुम्हाला काय काय आणलेलं आहे ते. 2 किलो शाबूचे आहेत आणि हे दाखवायला लागले ते मी रवा 2 किलो आहे, पोहे 2 किलो आहेत आणलेले आणि बाकीची अशी साबणं वगैरे आणलेली आहेत. सोबतच इकडे मला शेंगदाणे हवे होते ते आणलेले आहेत. आणि बघा ही तुरीची डाळ, नेहमी मी तुम्हाला सांगते की आमच्यात बेसिक आमटी ही डाळीचीच लागते. त्यामुळे 2 किलो तुरीची डाळ आहे. आणि साबण आम्ही बघा हा संतूर वापरतोय, रिन आणि व्हील दोन्ही पण वापरतोय. भांड्याचा भीम साबण असं माल आणलेला आहे. असा काही जास्त असा नाही आहे माल खरं म्हणायला गेलं तर, पण मालाच्या मानानं बिल फार वाटते मला. दाखवते शेवटी तुम्हाला माल एवढं आणि बिल एवढं, म्हणून मला काय सांगायचं माल आणायला हा प्रश्न पडतो. तर मी ते शाबू काढायला लागलेली आहे. तर कशात काढते ते सांगते. जे माझे हॉटपॉट आहेत चपातीचे, त्या हॉटपॉटमध्ये मी काढायला लागलेले आहे शाबू. कारण त्याची जी काय हे आहेत वरची लीड म्हणजे झाकणं जी काय आहेत बघा, तर हे तुटलेले आहेत. आणि कधी तुटल्यात काय समजलं नाही. उष्णतेनं तुटलीत का आम्ही इकडे तिकडे सारखं खोल्या बदलत होतो तेव्हा हा पराक्रम झालेला आहे. मग टाकून तर नको वाटायला लागलं द्यायला. खूप सुंदर आहेत म्हटलं. आणि आपल्या किचनमध्ये असं एखादं म्हणजे भांडं असावं असं प्रत्येक गृहिणीला वाटतं. प्रत्येक प्रकारची भांडी आपल्या किचनमध्ये असावं. तसाच या भांड्याच्या बाबतीत सुद्धा माझा मोह झाला. त्यामुळे मी ही ठेवून घेतलीत. मी कसं भंगारमध्ये वगैरे टाकले नाही. असंच आता मी जे काय माझा माल आहे वगैरे त्यामध्ये असं भरून ठेवते. जसं आता रिकामे डबे झाले होते ते मी घासूनच ठेवले होते. हे माझं तुरीच्या डाळीचं हे आहे काय ते डब्बा आहे. आणि मी इकडे बघितलं म्हणजे इकडे शिवाजी महाराजांचा फोटो आहे. एकदम मला आठवलं, बहिणीनं मला काल सांगितले अगं शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकचा फोटो घरात असू नये. आणि माझं लक्ष अचानक गेलं. रोज आपण फोटो बघतोय पण तो काय कुठल्या म्हणजे राज्याभिषेकचा आहे काय कोणत्या म्हणजे दृश्याचा आहे हे समजत नव्हतं. आहे शिवाजी महाराज बसलेले आहेत. दाखवते मी कधीतरी तो फोटो, जर कमेंट करा कशाचा आहे तो फोटो. मग लक्ष गेल्यानंतर लक्षात आलं काय म्हणजे चूक झाल्या का नाही हे बघत होते मी. तर ते पण सांगते काय म्हणजे त्याची काय कारणं असतील ती पण सांगेन. कारण वास्तुशास्त्राला खूप आम्ही मानतो आणि बरेच जण विचारतात सुद्धा बऱ्याचशा दृष्टिकोनातून, काय माहीत नाही. पण जसं
आम्ही म्हणजे जी स्वप्न आम्ही बघत गेलो किंवा विचार जसे करत गेलो, तशा काही घटना, गोष्टी घडलेल्या आहेतच खऱ्या तर. कारण एक 10 बाय 10च्या खोलीमधनं एवढं मोठं विश्व निर्माण करणं ही काही सोपी गोष्ट नव्हती आमच्या तरी हातून. आणि एवढे छान-छान गोष्टी घडल्यात काय मी सांगू शकत नाही. एक पूर्ण अशा होतच गेल्या. जसं-जसं स्वप्न बघितलं, सोबतच कष्टही तितकेच घेतले. त्यामुळेच असावे कदाचित. असो तर इकडे मी रवा वगैरे काढून घेत होते. जे मी डबे घासून ठेवले ते कसं करते, मोकळे होईल तसे घासूनच ठेवते. एकदम काय माझ्या हातून होत नाही सगळं काढायला. आणि सगळं काढलं की मी आजारी पडते. त्याच्यापेक्षा मी अशी ट्रिक वापरते की जसे रिकामे होतील तसे तरी घासून ठेवावीत. आणि आधीमध्ये हे तर कप्पे मी नेहमीच काढते किचनच्या खालचे, जेणेकरून सगळंच माझं व्यवस्थित आणि वेळेत व्हावं. आता ह्या पिशव्या आम्ही काय करतो, मला काय जास्त प्लास्टिकच्या पिशव्या वापरायला आवडत नाही, त्यामुळे जाळूनच टाकतो. बाहेरच्या डस्टबिनमध्ये टाकण्यासाठीच मी ह्या पिशव्या गोळा करून ठेवत होते. तर इतका असा माल असतो, पण त्याचं बिल बघितलं की डोकंच माझं कधी कधी दुखतं. तर जिकडे तिकडे जे वस्तू ठेवायच्या आहेत ते ठेवून घेते आणि मग बाकीच्या कामाला लागते. आता बघू शकताय बिल दिसतंय का नाही मला माहीत नाही, पण 1700च्या वरती काहीतरी बिल आहे आणि दाखवलंच किती माल आहे तो. आणि इकडे माझी भेंडीची भाजी, चपाती, भात, आमटी, जरा मसुरा असं जेवणाचा आजचा बेत होता. हे दुपारचं जेवण आहे. आज कोशिंबीर काही केलेलं नाही. अरे असू दे म्हटलं. मी काय केले, आता वेळ व्हायला लागल्या म्हणून कापच केले ह्याचे आपले वाळकाचे आणि असं जेवणाचं ताट केलं. जेवण घरचंच आपलं, आपल्या हातचं म्हटलं सगळेजण व्यवस्थित खातील ह्या हेतूने. तर चला आता दुपारची थोडीशी 1 तास रेस्ट घेतली आणि बाकीच्या कामाला लागलेली आहे. काय झालं होतं 2 दिवसापूर्वी काही व्लॉग म्हणजे लाँग व्हिडिओ मी टाकलेले नाहीत. शॉर्टमध्येच टाकलेले आहेत, कारण जरा ग्राफिक डिझायनिंगची थोडीशी ऑर्डर होती. तर हे दही पण बघू शकताय 3 स्टेपमध्ये लावलेलं आहे, त्यामुळे मी दाखवायला लागलेली होती. तर मिरची घालून मी दही लावलेलं आहे. मग विरजण संपलं होतं, मग काय करायचं आता म्हटलं. त्याची प्रोसेस लाँग आहे, पण छान दही लागतं आणि चव पण वेगळीच लागते. त्या चवीचं मला आवडतं म्हणून मी तशा पद्धतीनं लावलेलं आहे. तर काय झालं होतं 2 दिवसापूर्वी ग्राफिक डिझायनिंगच्या ऑर्डरी होत्या, त्या पूर्ण करत होते. त्यामुळं ते करायला जर बसलं तर व्हिडिओचं जे काय शूटिंग तर होऊन जाईल, पण एडिटिंगला वेळ जाणार आणि एडिटिंग होणार पण नाही माझ्या हातून. असं होत होतं 2 दिवस तरी. म्हणून मी लाँग व्हिडिओ म्हटलं स्किप करूया, कुठलं तरी एक काम होणार आणि कुठलं तरी एक होणार नाही. सगळंच म्हटलं तर शक्य होत नाही. आणि कसं आहे, फ्रीलान्सिंगचं काम आहे ते आपल्या वेळेनुसारच करायला लागते. म्हणजे आपल्याला जसा मोकळा वेळ आहे त्या वेळेत मी करून देते. त्यामुळे ह्या व्हिडिओचं थोडं मागे ठेवले आणि ते कंप्लीट करून दिलं. आणि वेळेत मला म्हणजे माझी सवय की ज्यांच्या ऑर्डरी आहेत त्यांना वेळेत त्यांचं काम पूर्ण करून दिलं तर बरं होईल. आणि म्हणजे बाकीच्या कामाला मला वेळ मिळतो. आणि आधेमध्ये ऑर्डरी येतच असतात आणि ते काय 10-10, 15 मिनटात होऊन जातं, त्याला काही वेळ लागत नाही. पण ह्या वेळेला रील्स होते, व्हिडिओज होते, त्यामुळे त्याला वेगवेगळ्या स्लाईड्समध्ये व्हिडिओ बनवायचे होते, रील्स एडिटिंगचं होतं, त्यामुळे भरपूर त्याला टाईम जातो. पण जेवण करून झाल्यावर मी दुपारचं तेच करत होते आणि संध्याकाळचं जेवण झालं की पण ते करत होते. त्यामुळे ती राहिली होती कामं माझी. तर असं कसं दार लावले अजून आम्ही येऊन 2.5 वर्ष झाली. तर इंजिनियर दादांना सांगतोय एवढी फट कुठंच आम्ही आज बागायत बघितलेली नाही कुणाच्या घरात. आणि एवढं ठेवल्यात असं प्रत्येक दरवाजाला आहे. मी तुम्हाला फक्त एक दरवाजा दाखवते, त्यासाठी सुतार दादांना बोलवलं होतं. तर ते तसंच असतं म्हणतात. जर तुम्हाला माहीत असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा की एवढी फट कोणत्या दारामध्ये असते का.
आणि जर नसेल तर त्याच्यावरती आता पर्याय काय काढायचा किंवा सोल्युशन जर असेल तर सजेस्ट करा प्लीज. आणि इकडे मला थोडं काय करायचं होतं, कोशिंबीर करायची होती, कारण 2-3 वाळकं आणली होती. मग रोज माझं डेली कोशिंबीर जेवणामध्ये असतेच, तीच चालू आहे करायची. हा आहे दुसरा दिवस. असे थोडे व्हिडिओ मी शूट केलेले आहेत आणि त्याचा एकत्रित व्हिडिओ आज टाकलेला आहे. तर टोमॅटो आणि वाळकाचं वाळक फक्त मी काय केलं, किसून घेतलं आणि बाकीचं जे काय कांदा, कोथिंबीर, टोमॅटो वगैरे होतं ते मी चिरून घेतलं. तर ॲक्च्युली त्यामध्ये थोडं मीठ टाकलं आणि साखर टाकली. आता माझ्यात दही नाही आहे म्हणून मी त्यावर थोडा काय केलेला आहे, लिंबू पिळलेला आहे आणि खूप टेस्ट छान लागते लिंबू पिळूनसुद्धा. आणि छान उन्हाळ्यात तर रोजच कोशिंबीर खावी. त्याच्यासोबतच मला आज पनीर मिक्स व्हेज बनवायची होती भाजी. तर अशी मी भाजी बनवलेली आहे. तर ह्याचीसुद्धा रेसिपी हवी असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आणि छान असं ताट केलेलं आहे. मुलाला मोठ्या फार आवडतं, त्यामुळे मिस्टरांनी 2 दिवसापूर्वी पनीर आणून ठेवलं होतं. म्हटलं आज उद्या करत ते राहीलच म्हणून आजच करून टाकलं, कारण बुधवार रविवार नॉनव्हेज असतं घरी. त्यामुळे चला आजचा व्लॉग इथेच एंड करते. कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा.